विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राजूरकर यांना 451 पैकी 339 मतं मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 मतं मिळाली. सांगली सातारामध्ये भाजपचे धैर्यशील कदम 295 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 591 मतं मिळाली. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला आहे. एकंदर 457 मतांपैकी ब्राह्मणकर यांना 302 मतं मिळाली तर काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे सुहास शिरसाट 455 मतं घेत विजयी झाले आहेत. सोलापुरातून भाजपचे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 483 मतं मिळाली. 13 मतं अवैध ठरली. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्या फेरीतच 357 मतं मिळवत विजय नोंदवला. नाशिकमध्ये मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी अपक्ष उमेदवार आणि शिवसेना उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. त्यामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली. धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात महायुतीचे बसवराज पाटील 845 मतं मिळवून विजयी झाले आहेत. नागपूर स्थानिक पदाधिकारी विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना 682 मतं मिळाली असून काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांना 130 मतं पडली. परभणीत महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे सईद खान 242 मतं मिळवत विजयी झाले आहेत. थोड्याच वेळात संपूर्ण निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.